आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, इतका छोटा कीर्तनकार तुम्हाला सांगून सांगून काय सांगू, पण ऐका, एक आजीबाई बाजारामध्ये विंचूक होती, विंचूक. बाबा विंचूक इथं बसलेल्या पुरेदांना विंचूक होत असेल. ती आजीबाई बाजारामध्ये विंचूक होती ती, आणि एक माणूस आला त्या आजीबाईकडचं. तो माणूस म्हणला, आजीबाई. हा, त्या आजीबाईकडे दोन प्रकारची विंचूक होती महाराज, एक छोटा होता आणि एक मोठा होता. एक व्यक्ती त्या आजीबाईकडे गेला, म्हणू लागला, ओ आजीबाई, हा छोटा विंचूक किती रुपयाला दिला आणि हा मोठा विंचूक किती रुपयाला दिला? त्या आजीबाई म्हणले, हा छोटा विंचू ही 20 रुपयाला दिला आणि हा मोठा विंचू ही 20 रुपयाला दिला. तो माणूस म्हणला, ओ आजीबाई, असं कुठे भाव असतो का? छोटा विंचू ही 20 रुपयाला, मोठा विंचू ही 20 रुपयाला. त्या आजीबाई म्हणल्या, हे बघ दादा, तू विंचू लहान घेतला काय आणि तू विंचू मोठा घेतला काय? तो मात्र ठणका देणारच. मी काय तुम्हाला ठणका द्यायला लावलो बा? नाही, मी काय विंचू नाही. तसं कीर्तनकार लहान असला काय, कीर्तनकार मोठा असला काय, तो मात्र ज्ञान एकच सांगणार, विठ्ठल विठ्ठल. आपलं भाग्य आहे की भिन्न भिन्न संस्कृतीने सजलेला हा भारत, या भारतामध्ये झाला नवे नवे महाराष्ट्रात झाला. महाराष्ट्र ही भूमी संत महंताची, शूरवीरांची. ह्या भूमीमध्ये थोर मोठ्याचे रक्त सांडले. या भूमीमध्ये राजाधिराज छत्रपती शिवराय होऊन गेले. सूर्यनारायण जर उगले नसते तर आकाशाचा रंग कळला नसता. अरे, सूर्यनारायण जर उगले नसते तर आकाशाचा रंग कळला नसता, आणि छत्रपती शिवराय झाले नसते तर हिंदू धर्माचा अर्थ कळला नसता. छत्रपती शिवरायांच्या नावाने अनेक लोक घोषणा करतात. जय भवानी म्हणले की जय शिवाजी म्हणाला तयारच आहे, परंतु छत्रपती शिवरायांना तर हातावर पुरवणारी माणसे किती आहे याचं चिंतन होणं तर गरजेचं आहे. विठ्ठल. अरे, छत्रपती शिवरायांचे मावळे कसे होते? अरे, कोंढाण्याच्या विजयासाठी जो रक्ताच्या थाळण्यात कोसळणारा तान्हाजी मालुसरे असेल, किंवा बचेंगे तो और लढेंगे असं म्हणणारा दत्ताजी शिंदे असेल, इतिहास साक्षी देतो मावळ्यांच्या पराक्रमाची, इतिहास साक्षी देतो मावळ्यांच्या पराक्रमाची. धरती कथा सांगते त्यांच्या सांडलेल्या रक्ताची. अरे, सांभाळ माझ्या स्वर्गाला भिंती त्या शूर मावळ्यांची, भिंती त्या शूर मावळ्यांची. संतांच्या आलिंगनाने मोक्षाची प्राप्ती होते, हे तुकोबरा या भंगाच्या प्रथम चरण सांगतात. आलिंगनाचे 4 प्रकार आहेत. पहिला आलिंगन म्हणजे प्रेमाचे आलिंगन, दुसरा आलिंगन म्हणजे देव भक्ताचं आलिंगन, तिसरा आलिंगन म्हणजे पती पत्नीचं आलिंगन, आणि चौथा आलिंगन म्हणजे देव भक्ताचं आलिंगन. आता पहिलं आलिंगन म्हणजे आजकालचे मुलं मुली महाराज इतकं प्रेम करतात महाराज, काय सांगतो मला नाही का. आता आई तसं काय महाराज, पळून जातात महाराज. 1-2 वर्ष चांगलं चालतं, मग नाही एक या कोपऱ्यात एक त्या कोपऱ्यात महाराज. हे प्रेम कसं आहे? हे विषय प्रेम आहे महाराज.